ती व्यक्ती जी ऑनलाईन सांगत होती की मॅगी खाऊन सुद्धा बॉडी बनवू शकते वगैरे. एका लेवलला पोचलो, पेपरला फोटो यायला लागले. तेव्हा serious. त्यानंतर मग लोकांना समजलं अरे हा काहीतरी चांगलं करतो. टुर्नामेंट आरामात जिंकेन आणि हरलायत आणि वायसे वर्सा उलटं पण होऊ शकेल की वाटलं की आज काय मी जिंकत नाही, आज लॉबी आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जिंकलात. आणि जेव्हा ते US एम्बेसीला गेलो व्हिजासाठी, तर त्यांनी सगळं बघितलं, अकाउंट सगळं बघितले. अकाउंटवरती पैसेच काही नाही, माझा व्हिजाच माझा नाकारला. माझ्या अकाउंटवर आहे ना त्या 8 दिवसामध्ये जवळजवळ 26-27 लाख रुपये. जेव्हा ती कॉम्पिटिशन संपते त्यानंतर पहिलं मील काय असतं? ते म्हणजे एक व्यसन म्हणून यूज करतायत. त्याला म्हटलं तू फक्त थांब, म्हटलं मी येतो. मी जाऊन कपडे घालून येऊन तो पळून गेला. मग डाएटमध्ये काय अवॉइड केलं पाहिजे आणि काय वाढवलं पाहिजे? तुम्ही तुमच्या लाईफमधनं मिल्क काढून आणि मिल्कपासून बनलेले जेवढे प्रोडक्ट आहेत ते सगळे बंद करा. साखर म्हणजे विष. मी तर काय म्हणतोय की हे असे नालायक लोक आहेत ना, ह्यांच्याकडे बघितलं नाही. मिरर जो आहे ना, मिरर तो आपला गुरु आहे. थायलंडला कॉम्पिटिशनला गेलेलो तो विषय असेल किंवा ती 2014ची जी ब्राईबची केस होती.